कोराडीच्या दुर्गानगर परिसरात झालेल्या पापा शिवराम माळावीच्या खून प्रकरणात खळबळजनक खुलासा झाला आहे। गुन्हे शाखा युनिट 5च्या पथकाने या प्रकरणात 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला अटक केली आहे। माळावी हा अल्पवयीन मुलावर अश्लील कृत्य करण्यासाठी दबाव टाकत होता व बळजबरी करीत होता, म्हणून अल्पवयीनने हत्या केल्याचं समोर आलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अल्पवयीन हा बालाघाट येथील रहिवासी आहे। डिसेंबर महिन्यात तो दुर्गानगर परिसरात बांधकाम स्थळावर काम करण्यासाठी आला होता। जानेवारी महिन्यात माळावीशी त्याची ओळख झाली। माळावी त्याला घरी बोलवून मॅगी आणि बिर्याणी खाऊ घालत होता। या दरम्यान माळावी अल्पवयीनला त्याच्याशी आक्षेपार्ह कृत्य करण्यासाठी बाह्य करीत होता। 25 फेब्रुवारी रोजी अल्पवयीनने बांधकाम स्थळी जेवण केले आणि खर्रा घेण्यासाठी पाणठेल्यावर जात असताना या दरम्यान माळावीने त्याला अडविले आणि मोबाईलवर काहीतरी दाखवायचे आहे असे म्हणून घरी घेऊन गेला। घरी पोहोचल्यानंतर माळावीने त्याच्याशी अश्लील चाळे करीत स्वतःवर अनैसर्गिक कृत्य करण्यासाठी दबाव टाकला। अल्पवयीनने विरोध केला असता माळावीने अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली। अल्पवयीननेही त्याच्या कुटुंबियांना सर्व काही सांगण्याचा इशारा दिला। आपले कपडे घालून जात असताना माळावी यांनी स्वयंपाक खोलीतून चाकू आणला। अल्पवयीननेही टेबलवर ठेवलेली ब्लेड उचलली। माळावी चाकूने त्याच्यावर हल्ला करणार तोच अल्पवयीनने त्याच्या गळ्यावर ब्लेड चालवली। माळावी रक्तबंबाळ होऊन खाली कोसळले आणि त्यांच्या हातातून चाकूही पडला। अल्पवयीनने तो चाकू उचलला आणि त्यांच्या गळ्यावर वार केला। मोबाईलमधून व्हिडिओ डिलीट करण्यासाठी संपूर्ण कपाटातील सामान अस्तव्यस्त केले। यावरून पोलिसांना वाटले की हे हत्याकांड चोरी किंवा दरोड्याच्या उद्देशातून घडलेले आहे। पोलिसांनी बालाघाट येथून आरोपीला अटक केली आहे। पुढील तपास पोलीस करीत आहे। दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 12:30 ते 4:30च्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने घरात घुसून मयत इसम पापा मडावी यांचा खून केल्याबाबतची तक्रार त्यांचा मुलगा श्रीकांत पापा मडावी याने कोराडी पोलीस स्टेशन येथे दिली होती। त्यावरून कोराडी पोलीस स्टेशन येथे CR नंबर 93/25 BNSS 103 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता। सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट 5चं पथक देखील करत होतं। सदर तपासादरम्यान आरोपी जो आहे तो अज्ञात होता व यातील कारण देखील मयताच्या मृत्यूचं कारण किंवा खुनाचं कारण देखील अज्ञात होतं। अशा परिस्थितीत तपास करत असताना सदर घटनास्थळावरून केलेला तांत्रिक तपास व मयत इसम याच्या पूर्व इतिहासाबाबत माहिती संकलित करून सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान एक संशयित मोबाईल नंबर निष्पन्न केला गेला। त्या दरम्यान सदर संशयित नंबर वापरणारा विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले असता त्याने पापा मडावी यांचा दिनांक 25 फेब्रुवारी रोजी खून केला असल्याची कबुली दिली। कारण का होतं हे म्हणजे मर्डरचा पुरा मामला का होतं? यातील मयत पापा मडावी व विधी संघर्षग्रस्त बालक यांची साधारण जानेवारी महिन्यात ओळख झाली होती। ते एकमेकांच्या संपर्कात होते फोनद्वारे। यातील मृतक यातील विधी संघर्षग्रस्त बालक याच्याशी अनैतिक संबंध होते। त्या कारणातून यातील विधी संघर्षग्रस्त बालक हा त्रस्त झाला होता व त्यांनी त्या कारणावरून मयत पापा मडावी यांचा खून केल्याची कबुली दिली।